नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत न्यू म्हाडा कॉलनी, गोरेगाव ईस्ट मध्ये. कॉलनीतली सगळी लोक इकडे जमलेली आहेत, गप्पा मारायला तयार आहेत, खेळ खेळायला तयार आहेत. सो त्यांना थांबू नको आणि सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या न्यू कॉलनीमध्ये आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, न्यू म्हाडा कॉलनीविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ सुशील भोसले. आम्हाला या कॉलनीविषयी माहिती सांगा. ॲक्च्युली आमच्या कॉलनीला 5 ते 6 वर्ष आता कंप्लीट झालेली आहेत. आम्ही सर्व सण एकत्र साजरे करतो. तसेच आमच्याकडे ही म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे मानली जाते. त्यामुळे आम्ही वार्षिक म्हणजे सर्व सण आम्ही साजरे करतो. मोस्ट ऑफ गरबा वगैरे ह्यावेळेस म्हणजे खेळायचा वगैरे असला तर त्यावेळेस सगळे सोसायटीमधले लोक एकत्र येऊन आम्ही हा सण साजरा करतो. अच्छा. 26 जानेवारी वगैरे ह्यावेळेस पण सगळे एकत्र असतात ग्राउंडमध्ये खाली. एकत्र असतात. हो. अच्छा. आणि ही लोक कशी आहेत? ही लोक खूप चांगली आहेत, सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. हो का? अच्छा. ओके. झालं का? यांची माहिती दिली, इतकी छान लोक, कोऑपरेटिव्ह लोक आहेत. धन्यवाद त्याबद्दल. ओके, थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन झाली. आता सुरू करायची पहिली फेरी अंदाजे किती, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? आर्यन. कितवीत आहेस तू? आर्यन म्हणजे तो फिल्म मध्ये होता तो आर्यन आहेस तू? नाही, तू इकडचा आर्यन आहे का? गोरेगावचा आर्यन हो की नाही? फिल्म सिटीला वगैरे जातो तिकडे, जातो ना? जास्त जाऊ नका, वाघ येतो तिकडे. टोकन्स काढून देशील याच्यातली मला? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती. पहिला क्रमांक आहे 8. दुसरा क्रमांक आहे 28. आणि तिसरा क्रमांक आहे 27. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी अंदाजे. खेळाच्या आत थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. रागिनी सिंग. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हा. पण मी संगीत शिकवते सोसायटीच्या मुलांना. अच्छा. गाणी शिकवता? हिंदी गाणी, मराठी गाणी? हिंदी, फिल्मी. किती छोट्या मुलांना शिकवता? एज ग्रुप काय असतो त्यांचा? एज ग्रुप प्रायमरी सेकंडरी बोथ. तुम्ही गाणं गाऊन दाखवा ना आम्हाला एक. मग आम्हाला पण थोडं शिकता येईल की नाही? फ्री मध्ये थोडं. हा, हिंदी गाणं पण चालेल. मराठी चालते? मराठी. उठा उठा सकड जना माझी सरा गजानना गौरी हराज नंदना गजवदना गणपती. उठा उठा सकड जना. टेस्टिंग ना. आपली मुलं काय शिकतात त्यांच्याकडे. तुम्हाला पण शिकायला मिळालं की नाही थोडं मायामुळे? एनिवे. आणि मग तुमच्या आवडी निवडींविषयी सांगा. गाणी वगैरे शिकवतात, त्यानंतर विशेष काय आवडतं? मला जेवण बनवायला आवडते. हा. सगळ्यांशी चांगलं वागायला आवडते. टीव्ही बघणे, खाली टाइम. हा. आणि बाकी टाइमपास? मैत्री माझ्या संग मैत्री करायला आवडते, गप्पा वगैरे मारायला आवडतात हो की नाही? कळलं मला यांच्याकडून तुम्ही खूप चांगल्या वागता यांच्याशी म्हणून. पण हीच लोक तुमच्याशी चांगलं वागत नाहीत ना? सगळे चांगले वागतात हो की नाही? राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव साक्षी सचिन प्रधान. तुम्ही काय करता? सध्या मी घरीच असते, कारण की माझं लहान बाळ आहे 1 वर्ष, त्याच्यामुळे सध्या मी घरीच असते. अच्छा. नाही तर मग इतर वेळी काय करता म्हणजे करायचा आधी? म्हणजे आमचे सरस्वती कोचिंग क्लासेस म्हणून आहेत, तर त्या ठिकाणी माझे मिस्टर पूर्ण ते सांभाळतात आणि मी सुद्धा त्यांना मदत करते क्लासेसमध्ये. अच्छा. कुठले विषय शिकवतात त्याच्यात? माझे मिस्टर अकाउंट विषय शिकवतात. अच्छा. कॉलेज सेक्शन आणि स्कूल सेक्शन मध्ये ते मॅथ्स शिकवतात. अच्छा. आणि मग तुम्ही काय शिकवता?
मी ओसी शिकवत होते मागच्या वर्षी, पण आता वर्षी मी गॅप घेतलेला आहे. अच्छा, ओसी सोपा सब्जेक्ट आहे तसं, मला पण एकदम सोपा जाता. हो. इकॉनॉमिक्स कठीण आहे थोडा. हो, तो शिकवतो तुम्ही? नाही, इको नाही शिकवत. इको नाही शिकवत. अच्छा, आणि मग आता सांगा, बाळाला सांभाळण्यात बराच वेळ जात असेल, पण मग इतर तुमच्या आवडीनिवडी काय आहेत? इतर आवडीनिवडी म्हणजे मला वेगवेगळ्या डिशेस बनवायला खूप आवडतात. स्वयंपाक मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. हा, आणि गाणी गायला आवडतात. हा, मग ह्यांच्याकडे काय जायची गरज नाही आपल्याला गाणी गायला, हो की नाही? मग तुम्ही बाबेला शिकवा मग गाणी वगैरे. हो, त्याला शिकवते मी दिवसभर, तेच चालू असतं. तेच चालू असतं ना. बनणार सोनू निगम बनणार. इथे राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. स्वाती विशाल मोरे. तुम्ही काय करता? हाऊस वाईफ. मला तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा, काय करता तुम्ही? सांगा. घरी म्हणजे जेवण वगैरे बनवणं, वेगवेगळे पदार्थ, गोड वगैरे. गोड पदार्थ विशेष त्यातले त्यात काय त्यात बनवता गोड पदार्थ खीर. म्हणजे? तुम्हाला करायला काय आवडतं? गोड पदार्थ आणि काय आवडतं? खीर. खायला पण आवडते आणि करायला आवड. खीर. आणि बाकी गुलाबजाम वगैरे? हा, ते सुद्धा. जिलबी वगैरे? मागे एक जिलबी चालेल आपल्याला आज? चालेल ना? जिलबी येतं तुम्हाला करता? मग आज कराल की नाही? हो की नाही? एवढे आता लोक म्हणतायत, सगळे आशेने बघतायत सगळे, आता आज जिलबी मिळेल. कराल ना मग आज? आणि मग बाकी टाइमपास काय करता तुम्ही इकडे बिल्डिंग मध्ये? बाकी काय नाही. गप्पा मारायच्या? लहान मुलगी आहे. तिला सांभाळण्यात वेळ जातो. ठीक आहे. इथे राऊंडचे तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद. चला, गप्पा मारून झाला. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे घेतीची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रोडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकड्याची किंमत लावायची, ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार साक्षीताई, मग स्वातीताई आणि मग रागिनीताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. 10 लिटरचे आहे डबल स्टोरेज वॉटर प्युरिफायर. 2 स्टेज मध्ये पाणी शुद्ध होते, ज्यामुळे पाणी पिण्यास योग्य होते. शिवाय हा प्युरिफायर ठेवण्यासाठी एक स्टँड सुद्धा आहे आणि हा प्युरिफायर कॉम्पॅक्ट असल्यामुळे कुठेही ठेवण्यासाठी सोयी आहे. प्रॉडक्ट तयार, साक्षीताई तयार. ठीक आहे, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1450. 1450. 1450 बरोबर वाटते याची किंमत? मग किती पाहिजे? हा, 1150, 1200, 1000, 1300, 1400, बोला 1500. हा, या ना विचारूया किती. तुम्हाला काय करायचं आहे? हीच ठेवायची? हो, हीच ठेवायची. फ्रीज करूया? फ्रीज करा. ठीक आहे, फ्रीज करूया. 1450 एक, 1450, 1450 तीन. आता स्वातीताई हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1250. 1250. 1250 बरोबर वाटते? हा, मग किती पाहिजे? 1300 आणि 1400, 1500, 5 लाख. बोला, तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. चला फ्रीज करूया. 1250 एक, 1250, 1250. आता रागिनीताई हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही पण. किती किंमत आहे? 1350. 1350. मागे बरोबर वाटते? 1350 नाही पाहिजे. परत एकदा 1150. सगळ्यांना 1500. बरं ठीक आहे, तुम्हाला काय करायचं? हीच ठेवायची आहे. फ्रीज करूया. ठीक आहे, फ्रीज करूया. 1350 एक, 1350, 1350. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. रागिनीताईंनी किंमत सांगितली 1350 रुपये, साक्षीताईंनी किंमत सांगितली 1450 रुपये आणि स्वातीताईंनी किंमत सांगितली 1250 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1295 रुपये. त्यामुळे विजेते आहे स्वातीताई. हा घ्या तुमचा वॉटर प्युरिफायर. सांगा कसं वाटतंय? एवढा वॉटर प्युरिफायर मिळाला, कसं वाटतंय? अगदी छान. हा, अगदी आनंद वाटतो. मस्त वाटतं एकदम. उड्याच मारावीशी वाटलं ना तुम्हाला? का उचलून घेतलंय त्यांनी, अगदी लहान बाळ वाटलं. पुढची राऊंड खेळायची की नाही? हो. ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. एक प्रश्न विचारणार आजचे आपले 6 स्पर्धक. हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, 3 हातांची कवयत सारखी सगळ्यांना धावत पळत ठेवतो आणि सगळ्यांची नजर ह्याच्यावर कळत नकळत असते, असं कोण आहे? आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.